आज आपण बघणार आहोत चमचमीत सोयाबीनची भाजी। म्हणजे घरामध्ये भाजीला असो वा नसो सोयाबीन प्रत्येकाच्याच घरामध्ये उपलब्ध असतात। तशा वेळेस सोयाबीनची भाजी नक्कीच करून खा। पण या भाजीसाठी अजिबात कोणत्याही प्रकारचं वाटण वगैरे केलेलं नाही। अगदी 5-6 मिनिटात तुम्ही ही चमचमीत भाजी तयार करू शकता। आपल्या कुकिंग तिकीट मराठीच्या ऑर्गॅनिक किंवा घरगुती मसाल्यांना तुम्ही अगदी भरभरून प्रेम आणि प्रतिसाद दिलेला आहे। आपले मसाले फक्त भारतातच नाही तर अगदी जगभरात आपण कुरिअर करतो। ज्यांना कुणाला परदेशात आपले मसाले हवे असतील तर त्यांनी सुद्धा आमच्याकडून नक्की ऑर्डर करा। ज्यांना कुणाला आपले मसाले ऑर्डर करायचे असतील तर डिस्क्रिप्शन मध्ये किंवा पिन कमेंट मध्ये एक लिंक दिलेली आहे। त्यावर व्हॉट्सअपला डायरेक्ट तुम्ही आमच्या बरोबर कनेक्ट होऊ शकता। फक्त हाय मेसेज करा, सगळ्या मसाल्यांची लिस्ट तुम्हाला अगदी सहज उपलब्ध होईल। शिवाय आपल्या कुकिंग तिकीट मराठीची वेबसाईट सुद्धा आहे, तर वेबसाईट वरून सुद्धा तुम्ही आम्हाला मसाले ऑर्डर करू शकता। आणि आपल्या मसाल्यांना तुम्ही जो काही भरघोस प्रतिसाद आणि प्रेम दिलेला आहे तर त्या सगळ्यांचे मनापासून खूप 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 आभार। आजच्या या चमचमीत भाजीला सुरुवात करूया। सोयाबीनची भाजी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मेजरिंग कपने 1 कप आणि साधारणतः 100-150 ग्राम प्रमाणात सोयाबीन घेतलेला आहे। सोयाबीन मध्ये भरपूर पाणी घालायचंय, अर्धा चमचा मीठ घालून साधारणतः 10 मिनिटांसाठी भिजत ठेवायचंय। खूप घाईची वेळ असेल तर यामध्ये गरम पाणी घालून साधारणतः 2 ते 3 मिनिटं भिजत ठेवायचंय। मस्त भिजून तयार होतं। आता यामध्ये थोडंसं मीठ भिजवताना घातलं की काय होतं, याच्या आतपर्यंत मीठ मुरलं जातं। भाजी खाताना पानचट किंवा बेचव लागत नाही। 10 मिनिटं भिजवून घेतलेले सोयाबीन हाताने छान पिळून आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत। म्हणजे यातलं एक्स्ट्रा सगळं पाणी आपल्याला काढून टाकायचंय। तर साधारणतः 150 ग्राम सोयाबीन असेल तर ती भाजी तयार झाल्यानंतर एक 3 जणांना व्यवस्थित पुरते। डब्याला हवी असेल तर 2 जणांना व्यवस्थित पुरते। भिजवून पिळून घेतलेल्या सोयाबीनचे काही सोयाबीनचे आपण असे हे तुकडे करून घेणार आहोत। असं केलं की भाजीला थोडासा दाटसरपणा येतो आणि भाजी चवीलाही अगदी छान लागते। तर इथे आपण एक मूठभर सोयाबीन असे छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये करून घेतलेला आहे। तर अशी ही पूर्वतयारी आपली सोयाबीनची झालेली आहे। अशी सोयाबीनची तयारी झाली की भाजी अगदी 5 मिनिटात तुम्ही तयार करू शकता। गॅसवर एक कढई गरम करत ठेवलेली आहे। त्यामध्ये पळीभर आपल्याला तेल घ्यायचं आहे। तेल तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता। कमीत कमी तेलामध्ये सुद्धा ही भाजी अगदी छान तयार होते। तेल छान कडकडीत गरम झालं की इथे आपण एक मोठ्या आकाराचा कांदा अगदी बारीक बारीक चिरून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण वाटण करणार नाही आहोत, तर त्यासाठी घेतलेली सगळी जिन्नस जमेल तितकी बारीक चिरून किंवा किसून घेतली तरी सुद्धा चालू शकेल। म्हणजे भाजीला थिकनेस किंवा दाटसरपणा अगदी छान येतो। कांदा आपल्याला थोड्याशा सोनेरी गोल्डन रंगावर छान परतून घ्यायचा आहे। तर मोठ्या आचेवर अगदी तळापासून ढवळत 1-2 मिनिटं आपण कांदा छान लालसर परतून घेतलेला आहे। असा हा हलकासा रंग बदलला की यामध्ये 1 चमचाभर आपण आलं लसूण पेस्ट घालणार आहोत। आलं लसणाची पेस्ट तुमच्या घरामध्ये उपलब्ध नसेल तर 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आल्याचे तुकडे ठेचून किंवा किसून तुम्ही यामध्ये वापरू शकता। तर आलं लसूण सुद्धा कांद्यावर साधारणतः मिनिटभर मध्यम आचेवर छान लालसर किंवा मस्त सुगंध येईपर्यंत आपण परतून घेतलेला आहे। कच्चेपणा सगळा काढून टाकलेला आहे, मस्त परतून घेतलेला आहे। या स्टेजला यामध्ये अगदी पाव चमचा हिंग आणि पाव चमचा हळद घेतलेली आहे। दोन्ही जिन्नस चांगली आपण लालसर परतून घेतलेली आहे। सोबतच आता यामध्ये आपण घरगुती मसाले घालणार आहोत, ज्यामध्ये 2 चमचे आपण इथे स्पेशल कोल्हापूरचा घाटी मसाला किंवा तुम्ही ज्याला कांदा लसूण मसाला म्हणता ते घालणार आहोत। आता या मसाल्यामध्ये कांदा, खोबरं, आलं, लसूण, कोथिंबीर, अगदी सगळे प्रकारचे गरम मसाले, 7 प्रकारच्या मिरच्या वापरून अगदी ऑथेंटिक खरपूस भाजून डंकावर कुटून तयार केला जातो। आता असा हा मसाला वापरला की तुम्हाला वेगळं वाटण वगैरे घालावं लागत नाही। म्हणजेच काय, रोजच्या सुक्या भाज्या, रस्सा भाज्या, व्हेज नॉनव्हेज अगदी सगळ्यांना हा मसाला चालू शकतो। शिवाय यामध्ये भरभरून आपण खडे मसाले वापरल्यामुळे वेगळा गरम मसाला सुद्धा तुम्हाला यामध्ये वापरावा लागत नाही। फक्त सोयाबीनची भाजी असल्यामुळे अर्धा चमचा धने जिरे पूड जरूर घालायची, कारण याची चव अगदी भाजीला छान येते। तर तुमच्याकडे घाटी मसाला नसेल तर रोजच्या वापरातलं साठवणीचं कोणतंही तिखट आवडीप्रमाणे तुम्ही इथे वापरू शकता। छान परतून घेतलेला आहे। सुरुवातीला अजिबात पाण्याचा उपयोग केलेला नाही। थोडंसं परतून घेतलं की थोडंसं पाणी घालून पुन्हा आपण तेल सुटेपर्यंत, याचा सगळा कच्चेपणा कमी होईपर्यंत भाजून घेणार आहोत। तर बघू शकता याला असं हे छान तेल सुटलेलं आहे आणि सगळ्या घरात मसाल्याचा जो काही सुगंध पसरलाय मी तुम्हाला शब्दात व्यक्त करू शकत नाही। आता यामध्ये आपण एक मोठ्या आकाराचा टोमॅटो, लहान असेल तर 2 आकाराचे घ्या, ते सुद्धा अगदी बारीक चिरून घातलेले आहे। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे। थोडंसं वर खाली करून घ्यायचंय। आता याला झाकण लावायचंय आणि मध्यम आचेवर 1-2 मिनिटं सोडून देणार आहोत। म्हणजे अजिबात न परतता व्यवस्थित हे चांगलं नरम होईल। शिवाय घातलेले सगळे मसाले चांगले यामध्ये शिजून निघतील। आता इथे साधारणतः 2 मिनिटं झालेली आहे। एकदा झाकण उघडून बघणार आहोत आणि सगळ्या घरात जो काही मसाल्यांचा सुगंध पसरलाय
फोडणीचा तुम्ही इथे रंग बघू शकता, मस्त आलेला आहे, याला छान तेल सुटलेलं आहे। तर अजिबात वेगळं न परतत बसता टोमॅटो असा चांगला नरम झालेला आहे आणि फोडणी सुद्धा अगदी खरपूस झालेली आहे। तर सगळ्या शेवटी यामध्ये चमचाभर आपण डाळीचं पीठ घालणार आहोत। एक तर तुम्ही मूग डाळीचं पीठ किंवा चणा डाळीचं पीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये वापरू शकता। इथे आपण मूग डाळीचं पीठ घातलेलं आहे। चणा डाळीच्या तुलनेत मूग डाळीचं पीठ एक तर पचायला हलकं, शिवाय चवीलाही छान लागतं। बऱ्याच जणांना चणा डाळीचं पीठ चालत नाही, मग अशा वेळेस मूग डाळीचे पदार्थ किंवा या पद्धतीने तुम्ही वापरू शकता। याने एक तर भाजीला चव छान येते, छान दाटसरपणा येते आणि मस्त भाजी मिळून सुद्धा येते। आता डाळीचं पीठ घातल्यानंतर पुन्हा 1-1.5 मिनिट आपण मध्यम आचेवर छान सुगंध येईपर्यंत परतून घेतलंय, म्हणजे यातला सगळा कच्चेपणा आपण काढून टाकलेला आहे। असं मस्त भाजून घेतलं की यामध्ये भिजवून घेतलेला सोयाबीन घालणार आहोत। सोबतच अर्धा चमचा किंवा चवीपुरतं मीठ घालणार आहोत। तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता। आता सोयाबीन मसाल्यांमध्ये साधारणतः मिनिटभर चांगलं आपण परतून घेणार आहोत, म्हणजे प्रत्येक सोयाबीनच्या तुकड्याला मसाले चांगले लागले पाहिजे, म्हणजे भाजीला चव अगदी छान येते, शिवाय भाजीला रंगही अगदी छान येतो। तर बघू शकता एकसारखा सगळ्या सोयाबीनला हा मसाला सगळा कोट झालेल्यासारखा दिसत असेल। असं झालं की यामध्ये आवश्यकतेनुसार तुम्हाला पाणी घालायचं आहे। डब्यासाठी किंवा सुकी भाजी करायची असेल तर पाणी थोडंसं कमी घालायचं। भाकरी, चपाती किंवा भाताबरोबर खायचं असेल तर पाणी थोडं तुम्हाला इथे जास्त वापरायचं आहे। इथे आपण साधारणतः 1-2 ग्लास पाणी वापरलेलं आहे। साधं पाणी वापरलं तरी सुद्धा चालू शकेल। थोडंसं वर खाली करून घेणार आहोत। भाजीला हलकीशी उकळी आली की झाकण लावून भाजी आपण आता वाफेवर शिजत ठेवणार आहोत। तुम्हाला जर खूप घाईची वेळ असेल, डब्यासाठी ही भाजी करायची असेल, तर कुकरला सेम पद्धतीने भाजी करा आणि मध्यम आचेवर फक्त 2 शिट्या काढून तुम्हाला ही भाजी खाता येईल। म्हणजे अशी ही घाईची वेळ असेल तर पटकन तुम्हाला ही भाजी कुकरला सुद्धा तयार करता येईल। तर भाजी वाफेवर शिजून मध्यम आचेवर साधारणतः 5 मिनिटं झालेली आहेत। तशी ही तुमची चमचमीत मस्त मऊसूत आणि मस्त चवीची भाजी खाण्यासाठी तयार आहे। 5-6 मिनिटांमध्ये भाजी शिजून अगदी छान तयार होते। अशी ही भाजी आपली खाण्यासाठी तयार झालेली आहे। सगळ्या शेवटी थोडीशी चव घ्या, मीठ वगैरे काही कमी वाटत असेल तर वरून थोडंसं मीठ घालून तुम्ही एक उकळी काढू शकता। तर एखाद्या दिवशी घरामध्ये भाजीला काही नसेल तर अशी ही प्रोटीनने भरपूर, चवीला अगदी मस्त आणि वाटण न करता मस्त सोयाबीनची भाजी नक्की करून बघा। चपाती, भाकरी, भाताबरोबर तुम्ही ही भाजी खाऊ शकता। रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा। चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा। रेसिपी कुठून बघताय ते सुद्धा नक्की सांगा। चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपी सोबत। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा।